आणि युक्तिवाद संपलेला आहे। कोर्ट आता काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे प्रशांत कोरटकर संदर्भात। पूर्वी कलम 41 होतं ते आता BNSS मध्ये 35 झालेलं आहे। त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे। या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते। त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते, पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपात आहे। कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41 ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे। परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारण दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारण कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही। दुसरं, त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये FIR दाखल झाल्यापासून कोणतेही सहकार्य केलेलं नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते, ते सतत हजर होते, या कोर्टामध्ये हजर होते, त्या कोर्टामध्ये हजर होते। म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते। आणि दुसरा, त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहे ते सांगा, मी यायला तयार आहे। आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता अर्ज कोणी दिला, अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही, त्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडिया सारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे। सगळ्या 7 दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहित होईलच। कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात। 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात। नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो। त्यामुळे आरोपीचं वेगळ्या वेळेस वर्जन घेणं आवश्यक आहे। त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे। जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे, तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल। इंद्रजित सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात। ते अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात। इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजित सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल ऑडिओ क्लिप व्हायरल करणं हे शक्य नाही। ते व्यतीत झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जातं, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोक सुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही। त्यामुळे ते व्यतीत झाले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे। कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही, ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं, कुठे जायचं, आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचं सुद्धा माध्यम आहे। तिथे माहिती झालं पाहिजे जे चेहरे वाईट आहेत, जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतायत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे। असं जर त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही। अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही। त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेन्स यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे होता, पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यतीत होणं राहिलं नसतं, त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसता। त्याच्यामुळे आपण काही बोलायचं मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही, हे अत्यंत चुकीची भूमिका ही आहे असं मला वाटतं। सर, 25 फेब्रुवारीचा गुन्हा दाखल आहे, आज 25 मार्च आहे। 1 महिना कोरटकर कुठे होते असं देखील युक्तिवाद त्याबाबत 1 महिन्याचं प्रोसिडिंग्स काय असू शकतात? तसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्याचे, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यतीत झालेलं असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे
आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात. त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशन मधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशन मधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे, त्या सीसीटीव्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे. मुळात मी सुरुवातीपासून हे सांगतोय की यांची लढाई माझी लढाई, आम्ही सगळेजण जे लढतो आहे, कोणाची लढाई प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे, ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी हे आपली बाजू मांडतायत आणि जो युक्तिवाद झालेला आहे त्या संदर्भात बोलतायत. कोरटकर या व्यक्तिविरोधात लढाई नाहीये तर त्या प्रवृत्तीविरोधातली आमची ही लढाई आहे असंही त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर कोरटकरच्या वकिलांनी खूप वेळ घेतला कोर्टात असंही त्यांनी भाष्य केलेलं आहे. अटक का केली याची कारणं पोलिसांनी दिलेली आहेत. आरोपीच्या वकिलांनी कोर्टात खूप वेळ युक्तिवाद केला असंही यावेळेला असीम सरोदे सांगतायत. इंद्रजित सावंत हे व्यथित झाले आणि म्हणून त्यांनी हा ऑडिओ व्हायरल केला, कारण या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसावा अशा स्वरूपाची त्यांची इच्छा होती आणि म्हणून रात्री त्यांना 12 वाजता फोन आलेला होता आणि सकाळी त्यांनी तो ऑडिओ व्हायरल केला होता असंही सरोदेंनी स्पष्ट केलेलं आहे. आता व्हॉइस सॅम्पल जे आहेत ते घेतले जाणार आहेत. मुळात मी कुठेही यायला तयार आहे, पोलिसांनी मला सांगावं मी कुठेही येण्यास तयार आहे अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा वकिलांमार्फत कोरटकर करत होता अशा स्वरूपाची माहिती सुद्धा कोर्टात देण्यात आलेली आहे. मात्र कोरटकर स्वतः जागेवर नव्हता, त्याचा पत्ताच एके ठिकाणचा नव्हता असं म्हणत असीम सरोदे यांनी जोरदार टीका केलेली आहे आणि राजमातेबद्दल अपशब्द वापरल्यामुळे इंद्रजित हे व्यथित झाले आणि म्हणूनच त्यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली असा दावा देखील असीम सरोदे यांनी केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता व्हॉइस सॅम्पल घेणं हे गरजेचं असणार आहे. त्यासाठी कोर्टाकडे पोलिसांनाच विनंती करावी लागणार आहे, विनंती अर्ज द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर हे व्हॉइस सॅम्पल घेतले जातील. स्वर आणि व्यंजन याचा अतिशय महत्वाचा भाग हा व्हॉइस सॅम्पल मध्ये असतो अशी ही माहिती सरोदे यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या माहितीनुसार वेगवेगळ्या वेळी आवाजाचे जे नमुने आहेत ते सुद्धा घेतले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर एकीकडे सतीश घाग यांनी कोरटकरची बाजू मांडली होती. ही ठामच आहे की काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचं बोलणं, पोलीस अधिकारी आम्ही कोणाचे, परंतु मी इथले SP महेंद्र खैंडी त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन तर असीम सरोदे ही आपली भूमिका मांडतायत. काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र सगळ्यात दुर्दैवी बाब ही आहे की कोरटकर हा चंद्रपूरमध्ये पोलीस मुख्यालयासमोर राहिलेला होता, मात्र तरीही पोलीस मुख्यालयाच्या समोर वास्तव्याला असूनही पोलिसांना या संदर्भात काहीही समजलं नाही आणि त्यामुळेच पोलिसांच्या या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होते असं म्हणत चंद्रपूरच्या पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी असं म्हटलेलं आहे. आणि कोरटकर हा चंद्रपुरात पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच वास्तव्याला होता असंही सरोदेंनी सांगितलेलं आहे. असीम सरोदे यांनी केलेल्या युक्तिवादानुसार कोरटकर हा वारंवार आपले पत्ते का बदलत होता, वेगवेगळ्या ठिकाणी तो राहण्यास का जात होता, स्वतः प्रत्यक्ष व्हॉइस सॅम्पल देण्यासाठी उपस्थित का नव्हता अशा स्वरूपाचे प्रश्न केलेले आहेत आणि त्यावरती कोरटकर ही सामंजस्याची भूमिका घेत होता आणि वारंवार पोलिसांना पत्रव्यवहाराच्या माध्यमातून तो संलग्न होता असा युक्तिवाद हा ॲडव्होकेट घाग या कोरटकरच्या वकिलांकरवी करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोरटकर चंद्रपूर पोलीस स्थानकाच्या अगदी समोरच राहिलेला होता, वास्तव्याला होता, मात्र तरीही चंद्रपूर पोलिसांना त्याचा सुगावाही लागला नाही अशा स्वरूपाची टीका ही असीम सरोदे यांनी केलेली आहे. तर कोरटकरच्या इतक्या आलिशान गाड्या या आल्या कुठून असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. कोरटकर प्रकरणात त्यांनी केलेलं विधान हे तर अर्थातच आक्षेपार्ह आहे, त्यावरतीच वाद हा निर्माण झालेला आहे. मात्र या व्यक्तीबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. कोरटकरचा विरोध हा आम्ही करत नाही, तर त्या वृत्तीला आणि त्या प्रवृत्तीला आम्ही विरोध करत आहोत.
कोरटकर काही पोलिसांच्या संपर्कात आहे यावरती सुद्धा मी ठाम असल्याचं सरोदेंनी म्हटलेलं आहे आणि कोरटकरच्या आलिशान गाड्यांसंदर्भातही प्रश्न उपस्थित केलेला आहे. तसंच मोबाईल देत असताना त्यातला सगळा डेटा हा डिलीट करून मोबाईल पोलिसांच्या हाती देण्यात आलेला होता. त्यावरतीही युक्तिवाद करताना प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं असीम सरोदे यांच्याकडनं. तर त्याची महत्वाची बातमी आपण बघतोय. एकीकडे कोरटकर संदर्भात एक महत्वाचा निर्णय येणं बाकी आहे. 7 दिवसांची खरं तर पोलीस कोठडी ही मागितलेली आहे. मात्र आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कोरटकरला 7 दिवसांची ही पोलीस कोठडी मिळते का की त्याही पेक्षा कमी दिवसांची कोठडी दिली जाते हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात कोर्टाचा नेमका काय टिप्पणी असणार आहे, काय युक्तिवाद असणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर कोरटकर कशा पद्धतीनं वेगवेगळ्या जागा बदलून लपत होता ही देखील बाब समोर आलेली आहे आणि पोलिसांच्याच कार्यक्षमतेवरती एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.